परमेश्वर, आज के समय के लिए एक बार फिर से हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु, क्योंकि आपको वचन कहता है जहाँ पर दो तीन के नाम से जमा होते हैं वहाँ पर प्रभु के बीच में हो जाते हैं। आपकी उपस्थिति हमारे बीच में, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं, प्रार्थना करते हैं प्रभु जी आज के वचन के लिए। महान परमेश्वर प्रभु, आज का वचन प्रभु आपकी ओर से आने पाए प्रभु, अपने स्वर्ग के वर्णा हम सभी को प्रेरित कर महान परमेश्वर हम प्रार्थना करते हैं प्रभु जी। आज का वचन हम सभी के हृदय में कार्य करें प्रभु, हम प्रार्थना करते हैं प्रभु जी। आज का वचन जो भाई सैमुअल देते हैं प्रभु, उनकी मदद और सहायता कर परमेश्वर, उन्हें अपने हाथों में ले महान प्रभु, और अपनी महिमा के लिए प्रभु इस्तेमाल कर प्रभु जी। उनके द्वारा परमेश्वर हम सभी से बातचीत कर महान परमेश्वर, उनके होठों को महान परमेश्वर प्रभु यीशु मसीह आपके लहू के द्वारा पवित्र करते हैं। प्रार्थना करते हैं परमेश्वर, बोलने वाले को नहीं, आपका पवित्र आत्मा उन होकर बात करे महान परमेश्वर। वो महान प्रभु की आपकी उपस्थिति को मानते हैं, आपके लहू का बाड़ा लगाते हैं, आपकी महान हुजूरी हम सभी के बीच में हम लगाते हैं प्रभु जी। प्रार्थना करते हैं परमेश्वर, आज का वचन बहुत आय से कार्य करे प्रभु जी। धन्यवाद देते हैं, प्रार्थना को प्रधान करते हैं यीशु मसीह के नाम में। प्रेज लॉर्ड चर्च, किती जण आनंदी आहे? सर्वजण? काय कारण आहे तुम्ही आज आनंदी आहे? सानिध्यामध्ये ना? अजून एक कारण आहे वचन. तुम्हाला माहिती का की जुन्या काळामध्ये ना परमेश्वराचं वचन येणं ना फार दुर्लभ होतं, माहिती? कधीतरी एखादा संदेष्टा यायचा आणि तो परमेश्वराचं वचन घेऊन यायचा. एवढं दुर्लभ होतं ना की परमेश्वर कधी त्यांच्यासोबत थेट बोलायचं है ना. जेव्हा पाठवायचा तेव्हा संदेशाला तो पाठवायचा है ना. वचन तर सांगतं की किती किती वर्ष लोकांनी परमेश्वराची वाणी ऐकली नव्हती, नाही किती किती वर्ष देवाचा शब्द लोकांनी ऐकला नव्हता. पण जेव्हा संदेश द्यायचा तर आनंद करायचे ते, नाही का, घाबरायचे सुद्धा पण आनंद पण करायचे. का माहिती? कारण ते म्हणायचे की जर वचन येत आहे याचा अर्थ काय, परमेश्वर मला भेटायला येतं है ना. तर विचार करा, आपण किती भाग्यवान आहे, आपण किती आशीर्वादित लोक आहे की वर्षातून एकदा नाही पण दर आठवड्याला परमेश्वराचं वचन आपल्याकडे येतं है ना. दर आठवड्याला परमेश्वर वचनाद्वारे आपल्याशी भेटतोय है ना. म्हणून नेहमी आनंद करायचा जेव्हा आपण चर्चमध्ये येऊ ना की परमेश्वर वचनाद्वारे माझ्याशी बोलणार आहे. म्हणजे काय, तो वचनाद्वारे माझ्या जीवनामध्ये येणार आहे आणि तो कार्य करणार आहे ना. भरपूर लोक काय होतात कधी कधी वचन आहे ना, जेव्हा येतात घ्यायला ते वचन घ्यायला, पण त्यांना वाटतं की काय माहिती परमेश्वर येणार का नाही, काय माहिती परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्य करणार का नाही. बघा, दासाच्या मुखातून येणारा शब्द म्हणजे त्याच्या मुखातून निघणारा परमेश्वर आहे ना. कारण का प्रत्येक शब्द तो परमेश्वर आहे. कारण आपल्याला माहिती आहे ना की येशू ख्रिस्त काय शब्द आहे. म्हणून प्रत्येक मुखातून निघणारा शब्द याचा अर्थ काय, तुमच्या कानावर पडतोय, तुमच्या अंतःकरणात जातोय, म्हणजे परमेश्वर तुमच्या आतमध्ये जातोय कार्य करायला है ना. म्हणून आपण आज आनंदी होऊ, देवाला धन्यवाद देऊ. देवाने काही वचन आपल्याला दिलेले आज आपण पाहू. एक तास ज्या तासाने पूर्ण मनुष्याचं हिस्ट्री चेंज केली है ना. जेव्हा चर्चमध्येच हे देवाने वचन दिलं, आजच दिलं है ना, की एक तास ज्याच्याने पूर्ण मनुष्याला त्याचा इतिहास बदलला. तुम्हाला माहिती का की वचनामध्ये जाण्याच्या अगोदर मला छोटंसं तुम्हाला आहे ना एक चित्र रंगवायचं आहे. एका गोष्टीमध्ये एका आहे ना बागेमध्ये मला तुम्हाला न्यायचं आहे. ती बाग म्हणजे कोणती माहिती का? आदेनाची बाग. तुम्हाला माहिती, आदेनाच्या बागेमध्ये परमेश्वराने ना सर्व सुंदर निर्माण केलं. कारण का आपल्या परमेश्वराने सुंदर परमेश्वर आहे, तर तो जे काही बनवतो ते सुंदर बनवतो. मग तुम्हाला माहिती की त्या आदेनाच्या बागेमध्ये परमेश्वराने सगळं काही सुंदर निर्माण केलं. त्यांनी जे जीवन निर्माण केलं ते पण सुंदर होतं है ना. त्यांनी जे काही घडवलं त्या बागेमध्ये सगळं काही सुंदर निर्माण केलं. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का की जिथे ना परमेश्वर कार्य करतो तिथे सैतान पण कार्य करतो है ना. जिथे परमेश्वर हात घालतो तिथे पण सैतान हात घालतो है ना. जिथे परमेश्वर काहीतरी योजना ठरवतो ना तिथे सैतान पण योजना ठरवतो. तुम्हाला माहिती का इदेनच्या बागेमध्ये परमेश्वराची भरपूर इच्छा होती मनुष्यासाठी. आणि आपण बघतो की जेव्हा त्यांनी मनुष्याला घडवलं, जेव्हा त्यांनी बनवलं, एवढं सुंदर त्यांनी बनवलं ना मनुष्याला, एवढं सुंदर की त्याचं जीवन नाही का स्वतःच्या जीवनामधून त्यांनी काढून टाकलं है ना. स्वतःच्या जीवनामधून त्याच्यामध्ये ते जीवन वाटलेलं. तुम्हाला माहिती का की परमेश्वराने
मनुष्याला बनवण्याच्या अगोदर कधी त्याच्या स्वरूपामध्ये कुठलीही गोष्ट तयार केली नाही, कुठलीही नाही, है ना? आपण बायबलमध्ये बघतो का की परमेश्वराने माणसाला बनवण्याच्या पूर्वी त्याच्या स्वरूपामध्ये कुठली गोष्ट बनवण्यात आली नाही. म्हणजे विचार करा आपण किती स्पेशल आहे ना? तुम्हाला माहिती की ज्या दिवशी त्यांनी याला मनुष्य हाती घेतला ना बनवायचा, त्या दिवशी संपूर्ण स्वर्ग पाहत होता, संपूर्ण पृथ्वी बघत होती, सर्व निर्मिती परमेश्वराची पाहत होती. की जेव्हा परमेश्वर बोलला ना की माझ्या स्वरूपामध्ये मी काहीतरी घडवणार आहे, तर संपूर्ण पृथ्वी बघत होती की परमेश्वराच्या स्वरूपामध्ये कुठली गोष्ट बनते, है ना? आणि जेव्हा परमेश्वराने मनुष्याला घडवलं तर हुबेहूब परमेश्वरासारखा दिसत होता, है ना? पण तुम्हाला माहिती का परमेश्वरासारखा आपण दिसत होतो, आपण त्यासारखे घडलो गेलो, पण आला नसायचा नंतर, है ना? त्याची निर्मिती भ्रष्ट करायला आला, है ना? जे जीवन परमेश्वराने दिले ते जीवन चोरायला आला, त्याचं स्वरूप चोरायला आला आपल्यामधून, है ना? जे काही त्याने आपल्यामध्ये गुंतवले ना सगळ्या गोष्टी आपल्यामधून काढून घ्यायला तो आला, है ना? आणि वचन काय सांगते माहिती का की जेव्हा देवाने मनुष्याला बनवलं, जेव्हा देवाने ना बोलला की सगळं काही आता सुंदर झालेलं आहे, सगळं काही सुंदर निर्माण केलेलं आहे, वचन सांगते की त्याच्यानंतर सैतान आला, है ना? तुम्हाला माहिती का गोष्ट परमेश्वर घडवतो, बनवतो, है ना? त्याच्यानंतर सैतान घेतो, है ना? म्हणून आपल्याला नेहमी काळजीपूर्वक राहायचं आहे, है ना? परमेश्वर एक गोष्ट काय बोलला माहिती का की जेव्हा माझा शब्द येतो ना, माझा शब्द येतो, माझा शब्द तुला परिपूर्ण करतो, है ना? माझा शब्द कार्य केल्याशिवाय राहत नाही, त्याचा शब्द आपल्याला पूर्ण करतो, पण ती पूर्णता बिघडवण्यासाठी सैतान पण येतो, है ना? म्हणून कधी पण जेव्हा आपण वचन ऐकतो ना, नाही का, तर ते वचन एवढं केअरफुली सांभाळा ना तुम्ही, एवढं केअरफुली की माझं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे, है ना? तुम्हाला माहिती का आदामाने काय केलं, फक्त देवाचा आज्ञाभंग नाही केलं, त्यांनी देवाचं जीवन विकलं सैतानाला, है ना? जे परमेश्वराने गुंतवणूक मनुष्यामध्ये केली ती गुंतवणूक आदामाने विकली सैतानाला, है ना? तो शब्द देवाकडून आलता आदामाला, तो साधा शब्द नव्हता. तुम्हाला माहिती जे या वेदीवरून शब्द येतो ना कधी कधी आपल्याला वाटतं फार साधा आहे, हे वचन तर मी ऐकलेलं आहे, नाही का, ही गोष्ट तर मला माहिती आहे, नाही का, ही स्टोरी तर पास्टरने पहिले पण सांगितलेली. पण जर देव बोलतोय ना तर त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे, जर देव बोलतोय ना त्याच्या मागे त्याची काहीतरी योजना आहे, जर देव बोलतोय ना तर त्याला काहीतरी आपल्या लाईफमध्ये करायचं आहे ना? कारण का तुम्हाला माहिती जेव्हा जेव्हा परमेश्वर बोलतो ना तेव्हा तेव्हा काहीतरी त्याला करायचं असतं आपल्या लाईफमध्ये. कारण का तो मनुष्य नाही की फक्त बोलतो असा परमेश्वर नाही, तो जेव्हा मुख उघडतो ना त्याच्या मागे त्याचं एक प्लॅनिंग असतं, है ना? त्याच्या मागे त्याची एक योजना असते. म्हणून जेव्हा पण परमेश्वर बोललाय ना तेव्हा आहे ना प्लॅनिंग आपल्याला दिसते की परमेश्वर काहीतरी बोललाय तर नेहमी काहीतरी त्याला करायचं होतं म्हणून तो बोललाय. माहिती तुम्हाला ह्या वेळेवरून जेव्हा शब्द येतो ना तेव्हा देवाला तुमच्या जीवनामध्ये काम करायचं असतं म्हणून देव बोलतो ते शब्द. पण ते शब्द सैतान काय करतो, चोरतो. विचार करा, शब्दच चोरला है ना तर जीवन घडणार कसं, आपलं जीवन बनणार कसं? कारण का शब्दच बनवतोय. विचार करा ना, समजा एक मनुष्य आहे नाही का, जो काहीतरी काम करतोय आणि लाईटीचं काम करत असतं तर त्याच्याकडे जे हत्यार असतं है ना, आपण बघतो इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्याच्याशिवाय ते कामच करू शकत नाही है ना, त्याला ते ना हत्यार लागतं काम करायला. तसंच परमेश्वराला ना वचन लागतं आपल्या जीवनामध्ये काम करायला. विदाऊट वचनाचं परमेश्वर कधी काम नाही करत, कधीच नाही. देव मुका राहिला आणि त्यांनी मनुष्याच्या जीवनामध्ये सगळं काही करून टाकलं असं कधी केलेलं नाही. एकही तुम्ही मला सांगा, एकही मनुष्य बायबलमध्ये असा देवाला भेटला का आणि देवाने असा एक मनुष्य शोधला का की ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी न सांगता काम केलं, त्या मनुष्याशी बोललाच नाही? कोणी आहे असं बायबलमध्ये की ज्याला परमेश्वर भेटलाच नाही आणि त्याच्या जीवनामध्ये सगळं काही करून टाकलं त्याच्या इच्छेच्या विरुद्ध? आपल्याला सापडणार नाही. नेहमी जर देवाला एका मनुष्याच्या जीवनामध्ये काम करायचं असेल ना, नेहमी तो त्याचा शब्द पाठवतो है ना, नेहमी तो वचनाद्वारे बोलतो. तुम्हाला माहिती का परमेश्वराला भरपूर गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायच्या भरपूर. पण काय होतं माहिती का की जेव्हा परमेश्वर बोलतो ना काही गोष्टी तर आपण तेवढ्या सिरियसली काय घेत नाही, खरं म्हणायला गेलं. कारण का आज आहे ना परमेश्वर फक्त शब्दावर बोलणार आहे, फक्त शब्दावर. कारण का तुम्हाला माहिती का देवाचा शब्द, देव बोलला की माझा शब्द आहे ना संपूर्ण जी सृष्टी आहे ना त्याच्यापेक्षा अगदी मौल्यवान. जर संपूर्ण सृष्टी संपूर्ण नाही का जे काही मी घडवले ते जरी तू आणलं समोर तरी पण माझ्या एका शब्दाच्या समोर ती उभी राहू शकत नाही. एवढं माझ्या शब्दाची किंमत आहे ना. ती किंमत आपण केली पाहिजे देवाच्या शब्दाची है ना. ती शब्द आपण जपले पाहिजे, अंतःकरणामध्ये रुजवले पाहिजे आपण है ना. आपला जीव आहे, तुम्हाला माहिती का शब्द फक्त शब्द नाही आहे.
देवाचं वचन फक्त वचन नाही की आलं गेलं. तुम्हाला माहिती का संपूर्ण आपलं ना आयुष्य, संपूर्ण आपली आयुष्याची दिशा त्या एका वचनावर अवलंबून आहे. तुम्हाला माहिती का जे वचन आज इथून येते ना त्याच्यावर तुमची दिशा अवलंबून आहे माहिती. म्हणून येणार तुम्हाला सांगतो नाही का की एक बारीक वचन आज जे येणार आहे ना या पुलपीठावर कान देऊ नये का की परमेश्वराला काय बोलायचं है ना. कारण का तुम्हाला माहिती का की आजचा मेसेज परमेश्वराने दिला आहे. कारण का तो जो बोलतोय ना शेवटची घटना ज्यांनी संपूर्ण मनुष्याचा नाही का इतिहास बदलला. मग नक्की त्या एका घटनेमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे ना. आपण आपलं बायबल उघडू मत्तई 26 त्याचं 40 वचन. मत्तई 26:40. वचनामध्ये काय लिहिलंय मत्तई 26:40 की मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेलेले असे त्याला आढळले. मग तो पेत्राला म्हणाला, काय घटका बरेही तुम्हाला माझ्याबरोबर जागे राहता आले नाही काय. तुम्हाला माहिती का आज परमेश्वर त्या घटनेविषयी बोलणार आहे ज्या घटनेने संपूर्ण मनुष्याचा इतिहास बदलला. तुम्हाला माहिती की आपलं जीवन आहे ना फक्त एका तासामध्ये परमेश्वराने चेंज केलं है ना. आपण बोलतो ना कधी कधी की अनंत काळ लागतील माझ्या जीवनाला बदलायला है ना. वर्ष लागतील माझ्या जीवनाला बदलायला. एवढा गोंधळ सैतानाने घातलाय माझ्या जीवनामध्ये. तुम्हाला माहिती का सैतानाने किती मोठा गोंधळ घातला मनुष्याच्या जीवनामध्ये है ना. आपण बघतो आदमच्या बागेमध्ये केवढा मोठा गोंधळ घातला की पाप आलं जगामध्ये, मरण आलं, श्राप आले नाही का. आणि मनुष्य फक्त नाही का परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नाही पण त्याच्यापासून करोडो मैल लांब गेला. विचार करा एवढं नुकसान, एवढं डेंजर नाही का सैतानाने आहे ना त्या मनुष्याच्या द्वारे म्हणजे कोणत्या आदामाच्या द्वारे ह्या जगामध्ये आणलं होतं है ना. तुम्हाला माहिती एवढं मोठं नुकसान नाही का. आपण जर पाहिलं की त्या नुकसानाला भरायला किती दिवस लागले असतील है ना. आपण म्हटलं असतं की एवढं मोठं नुकसान झालं मनुष्याचं तो ते नुकसान भरायला कमीत कमी नाही का हजारो वर्ष तरी लागतील है ना. पण तुम्हाला माहिती का एका तासामध्ये परमेश्वराने ते नुकसान भरून काढलं. ते एक तास परमेश्वर आज आपल्याशी बोलणार. त्या एका तासाबद्दल आज परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे. तुम्हाला माहिती का की ते एक तास आदिनेच्या नाही का बागेमधले जे सैतान आणि हवेचे मधले होते त्या एका तासाने संपूर्ण मनुष्याला नाशामध्ये टाकलं. आणि एक तास प्रभू येशूचा देवबापासोबत संपूर्ण मनुष्याला त्या नाशातून त्या अंधारातून काढलं आणि प्रकाशामध्ये आणलं. तुम्हाला माहिती एका तासामध्ये परमेश्वराने संपूर्ण मनुष्याचा इतिहास बदलला है ना. तर आज परमेश्वर आपल्याला त्या एका तासाविषयी बोलणार आहे. आणि तो तास नाही का नक्की कोणता आहे आणि तो तास आहे का तो निघून गेलाय. जसं येशू त्या तासामध्ये जगला है ना, त्या तासामध्ये जगला. आता तो तास निघून गेला का आता आजही तो तास आहे आणि आपण जगतोय त्याच्याविषयी परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे. आणि म्हणून आपण बघू की जेव्हा मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलं ना तर मनुष्याला त्यांनी कुठल्याही स्वरूपामध्ये निर्माण केलं असतं, कुठल्याही स्वरूपामध्ये है ना. परमेश्वराकडे किती ऑप्शन्स आहेत. सूर्याच्या रूपामध्ये केलं असतं आपल्याला, चंद्र ताऱ्याच्या रूपामध्ये केलं असतं. पण मनुष्याने परमेश्वराने काय ठरवलं माहिती का की मी एवढा स्पेशल मनुष्य बनवणार आहे नाही का. एवढं स्पेशल मी काहीतरी बनवणार आहे की जेवढं मी स्पेशल आहे नाही का. जेवढा मी स्पेशल आहे ना तेवढं स्पेशल मी काहीतरी बनवणार आहे. आणि परमेश्वराने काय केलं स्वतःच्या स्वरूपामध्ये मनुष्याला निर्माण केलं. ध्यान करून ऐका की परमेश्वराला काय सांगायचं. तुम्हाला माहिती का की देवाचे ते शब्द त्या दिवशी उच्चारले गेले ते शब्द आजपर्यंत नाही का पृथ्वीमध्ये गुंजतात. कोणते शब्द माहिती. उत्पत्तीचे 1 पहिला अध्याय त्याचं 26 वचन आपण घेऊ. असे शब्द कधी परमेश्वर परत कधी बोलणार नाही आणि परत कधी असे शब्द आपल्याला ऐकायला मिळणार नाही है ना. आपण वाचू की उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 वचन ह्याच्यामध्ये देव आपल्याशी काय सांगतोय की आणि देव बोलला की आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतीचे सारखा मनुष्य निर्माण करू आणि समुद्रातल्या माशांवर आणि आकाशातल्या पक्ष्यांवर व गुरढोरांवर व संपूर्ण पृथ्वीवर
जो सरपटतो त्या प्रत्येक सरपटणाऱ्या जीवावर ते धनी पण करतो. देव काय मला माहिती की हे शब्द पुन्हा कधी मनुष्याला ऐकायला नाही मिळणार, कारण का मनुष्याला परमेश्वराने एकदाच घडवलंय है ना. आपण बघतो ना की आपल्याला थोडी परमेश्वर परत परत घडवतो. आपण जेव्हा आदामाला घडवलं आपण त्याच्यामधूनच आलो है ना. ते शब्द त्या दिवशीचे परमेश्वराचे शब्द सैतानाने ऐकले माहिती का. काय काय ऐकले की मनुष्याला मी माझ्या स्वरूपामध्ये निर्माण करणार आहे. म्हणून मी पहिलेच बोललो नाही का की जेव्हा शब्द येतो ना त्याच्या मागे धोका पण येतो है ना. आपल्याला का सावध राहायचंय की जेव्हा परमेश्वर बोलला संपूर्ण सृष्टीने ऐकलं आणि त्याच्यासोबत सैतानाने पण ऐकलं है ना. पण आज मला काय सांगायचं तुम्हाला की जे परमेश्वराकडून येणारे शब्द आहेत ना ते आपण किती जपून नाही का ठेवले पाहिजे आपल्या लाईफमध्ये, किती आपण त्या शब्दाला नाही का स्थान दिलं पाहिजे उंच. कारण का तुम्हाला माहिती का जर शब्दाची किंमत नाही करत ना आपण तर खरंच देवाची किंमत पण नाही करत आपण. कारण का देव स्वतः बोलला की माझ्या शब्दाला नाही का मी माझ्यापेक्षा उंच केलंय. तुम्हाला माहिती का फार कॅज्युअली शब्द घेतात, फार कॅज्युअली. पण देव त्याचा शब्द कधी कॅज्युअली घेत नाही, कधीच नाही. तो बोलतो जर माझा शब्द माझ्या मुखातून निघतो ना तर काहीतरी ध्येयासाठी निघतो, काहीतरी कारणासाठी निघतो है ना. मग विचार करा ना जर आपण शब्द स्वीकारतोय, जर आपण शब्द ऐकतोय तर किती केअरफुली तो शब्द आपण घ्यायला पाहिजे है ना. मग आपण बघतो की देवाने सृष्टी निर्माण केली, देवाने सगळं काही निर्माण केलं आणि जेव्हा त्यांनी मनुष्याला बनवलं है ना, मनुष्याला एक आज्ञा त्यांनी दिली. कोणती आज्ञा दिली की आदामा तू सगळ्या नाही का वृक्षाचं आहे ना फळ खाऊ शकतो, पण जे फळ नाही का मी सांगतोय ते फळ तू खायचं नाही. ते कोणतं फळ होतं? बरं आणि वाईटाच्या ज्ञानाचं फळ होतं है ना. म्हणून आहे ना जेव्हा जेव्हा परमेश्वर काहीतरी बोलणार ना तुमच्याशी परीक्षा येणार तुमच्या जीवनामध्ये है ना. जेव्हा जेव्हा परमेश्वर बोलणार तुम्हाला माहिती का आज तुम्ही शब्द ऐकताय तुम्हाला माहित नाही कुठल्या क्षणाला सैतान आपली परीक्षा घेईल, कुठल्या शब्दाला तुम्ही आणि ते शब्दाला तो पारखेल आपल्या लाईफमध्ये है ना. म्हणून परमेश्वराने उदाहरणं पण दिली. तुम्हाला माहिती का की येशूला पण पारखण्यात आलं. येशूला जेव्हा बापाने नाही का बोलला शब्द पाठवला की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याला मी नाही का ह्याच्यावरती अति प्रसन्न आहे. त्याच्यानंतर आपण बघतो सैतान आला तिथं है ना. जेव्हा अब्रामाला त्यांनी प्रॉमिस दिलं परमेश्वराने आपण पाहतो की तिथं सैतान आला त्याच्या प्रॉमिसेस सोबत खेळायला आला है ना. मग आपण त्याच्यानंतर पाहतो नाही का की जितक्या वेळा परमेश्वर बोललाय मनुष्याशी, पेत्राशी सुद्धा बोलला आणि सैतान आला है ना. सैतानाने ऐकलं, काय ऐकलं की परमेश्वराची इच्छा काय पेत्रासाठी की ह्याच्यावर मला मंडळी रचायची है ना. आणि आपण बघतो की सैतान आला आणि त्याची परीक्षा घेतली. देवाला बोलला ना मला ह्याला चालायचंय नाही का, मला ह्याच्या जीवनामध्ये एवढं थैमान घालायचं आहे ना नाही का की ह्याच्यावर तू मंडळी रचलीच नाही पाहिजे नाही का. कुठल्याही टाईपनीच आम्ही ठेवणार नाही है ना. असं आहे की जेव्हा यांना परमेश्वराचं वचन आपल्याकडे येतं ना फार सावध राहायला पाहिजे, फार सावध राहायला पाहिजे है ना. एक एक शब्द देवाचा फार किमती माहिती. आज तुम्हाला सांगू का अनेक लोक दिशा भटकले. का भटकले? त्यांना वाटतं मी दिशेत आहे देवाच्या इच्छेमध्ये चाललोय, पण तुम्हाला माहिती ते चालले नाही, ते फिरतात ते फक्त. जसं इस्रायली लोक जसं इस्रायलातून ते निघले आपण पाहतो की त्यांना वाटत होतं की अरे आज नाही तर उद्या मी पोहोचूच म्हणून है ना. पण आपण बघतो पोचले का ते? नाही पोचले. कारण त्या देवाची एक दिशा त्यांनी ठरवली होती की मला माझे लोक माझ्या स्वतःच्या बनवलेल्या एका शहरामध्ये एका देशामध्ये हवे आणि ते शहर म्हणजे कोणचं? कनान नाव है ना. तर परमेश्वराने त्यांच्यासाठी दिशा ठेवली होती. पण आता सगळी दिशा नाही का कोणावर अवलंबून होती म्हणजे परमेश्वरावर नाही. परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी दिशा ठरवली, पण आता सगळं काही कोणावर अवलंबून होतं माहिती? मनुष्यावर अवलंबून होतं. पण आपण बघतो की जेव्हा जेव्हा परमेश्वर बोलायचा तेव्हा तेव्हा यांना लोक कॅज्युअली घ्यायचे है ना. जेव्हा जेव्हा परमेश्वर बोलायचा तेव्हा तेव्हा यांना लोक हलक्यात घ्यायचे है ना. आज बोल्डली मी तुम्हाला सांगतो नाही का किती लोकांना मागच्या आठवड्याचा मेसेज घेतली पाचशे आठवते? मागच्या आठवड्यामध्ये काय होता पाचशे मेसेज? नाही माहिती. तो शब्द किती किमती होता है ना. हरवला तो शब्द. एका शिष्याला माहिती है ना. विचार करा का देव आज बोलला, शब्दाविषयी का बोलतोय आपल्याला कळतं ना. एका आठवड्यामध्ये देवाचा शब्द आपण घालवतोय एका शब्दात. विचार करा की आज समजा त्या वचनाने घेऊन परीक्षा आपल्या लाईफमध्ये आलीच तर तुम्ही कशावर उभे राहणार? कशावर उभे राहणार? तुमच्याकडे तो खडकच नाहीये उभा राहायला
है ना? परमेश्वर बोलतो ना की माझं वचन खडकासारखं आहे. माझं वचन कसं आहे माहिती का, की त्याला तू धरशील ना, तू वाहून जाणार नाही. किती वादळ तुझ्या लाईफमध्ये आली ना, त्याला धरलं ना तू, तर ते वादळ तुझं काही करू शकत नाही, है ना? ह्याच्यावरनं कळतं आपल्याला, है ना? किती लोक येतात त्या चर्चला, पण किती लोक खरंच ऐकतात ना, आज देव प्रकट करतोय खरं म्हणलं तर, है ना? चर्चला यायच्या पहिले आपण खरं आठवलं पाहिजे की पास्टरांकडून देव काय माझ्याशी बोलला होता. माहिती तुम्हाला डेस्टिनी होती त्या वचनाच्या मागे, है ना? डेस्टिनी होती. ते असेच शब्द आले नव्हते, देवाच्या मुखातून आले ते. आणि देव असाच बोलत नाही ना, हा, है ना? म्हणून आज थेट देव तुमच्याशी बोलतोय. का बोलतोय माहिती का? ह्याच्यामुळेच बोलतोय की आपण वचन फार कॅज्युअली घेतोय. अशा जगामध्ये आपण जगतोय ना, जिथे एवढे शब्द आहेत, एवढ्या वाण्या आहेत ना, तुम्हाला कळणार पण नाही की ती वाणी कधी मला देवापासून दूर नेते. विचार करा, जर देवाची वाणीच तुम्ही विसरला, म्हणजे देवाचा नकाशा तुम्ही विसरला, देव काय तुमच्या जीवनामध्ये करायला बघतोय, देव काय तुमच्या जीवनामध्ये करणार आहे पुढे जाऊन, तेच विसरलो आपण, है ना? एकच आठवडा झालाय, एकच आठवडा, आणि आपण ते शब्द विसरलो, तो मेसेज विसरलो, है ना? यहोशूआला परमेश्वर का बोलला की माझ्या वचनावर तू मनन कर. मला माहिती आहे की तुझ्याकडे 10 पाट्या आहेत, नाही का, 10 आज्ञा आहेत. मला माहिती आहे की मोशेचं कराराचं पुस्तक तुझ्याकडे आहे, पण ते फक्त पुस्तक घेऊन, नाही का, त्या आज्ञा मला फक्त माहिती आहे, त्याच्याने काम होणार नाही. पण जेव्हा तू मनन करशील ना, नाही का, तर जेवढं तू मनन करशील ना, तेवढं जास्त पवित्र आत्मा तुला त्या, नाही का, वचनामध्ये चालवेल, है ना? पण जे वचन पास्टरांनी मागच्या आठवड्यांमध्ये घेतलं, मला ते वचन परत तुम्हाला थोडक्यात सांगू द्या. पास्टर काय बोलले होते माहिती मागच्या आठवड्यामध्ये, की परमेश्वराने काय केले की मनुष्याला स्वर्गापेक्षा उंच केले, है ना? विचार करा. आणि फक्त स्वर्गापेक्षा उंच नाही, तर सगळे अधिकार परमेश्वराने आपल्या पायाखाली दिलेले. बघा, ते अधिकाराचे शब्द होते, परमेश्वराची अथॉरिटी होती आपल्याला, आणि ती अथॉरिटीज आपण विसरलो, है ना? हे असं आहे ना, जसं आपण ना एका डिपार्टमेंटमध्ये कामाला लागलोय, है ना? देवाने मोठी पोस्ट दिली आपल्याला, पण ती पोस्टच विसरलो आपण, है ना? मी कुठल्या पदावर आहे मी तेच विसरलो. विचार करा, तुम्ही IPS ऑफिसर असा, नाहीतर मोठे वकील असा, है ना? पण तुम्ही ज्या पोस्टला आहात तेच जर तुम्ही विसरलं, तर ती पोस्ट काय कामाची, है ना? जर तुमचे शस्त्रच तुम्ही ठेवले, है ना? पोलीस का एवढं, नाही का, मिळवतो, है ना? जेव्हा आपण बाहेर बघतो पोलिसांना, मिलिटरीवाल्यांना बघतो, कारण का शस्त्र घेऊन ते फिरतात, है ना? तसंच ते परमेश्वराचं शस्त्र होतं, जे आपण, नाही का, जपून ठेवायला पाहिजे होतं. आपण विसरलो नाही, आपण ते चोरण्यात आले. तुम्हाला सांगू, ते वचन चोरलेले सैतानाने. म्हणून आज परमेश्वर का वचनावर भर घालतोय की वचन आपण सांभाळत नाहीये. माहिती, एक एक देवाचं वचन एवढं किमती आहे ना. तुम्हाला सांगू, जर आपल्याला देवाने किंमत मोजायला लावली ना वचनाची, तेव्हा आपण यांना जपून ठेवू. बघा ना, कुठली गोष्ट आपण घ्यायला जा बाजारामध्ये, जर त्या गोष्टीची किंमत समजा लाखांमध्ये असेल, किती जपल आपण, है ना? जर सोनं आणलं आपण, जर घरात काहीतरी मौल्यवान गोष्ट आपण आणली, त्या गोष्टीला किती आपण सांभाळून ठेवत, है ना? घराबाहेर जाताना आपण पहिले बघत ती गोष्ट आहे का नाही, झोपायच्या पहिले बघत की मी लॉक लावलंय का नाही त्या गोष्टीला, है ना? विचार करा, जर देव म्हणतोय की माझा शब्द संपूर्ण पृथ्वी आणि सृष्टीच्या पण पलीकडचा आहे, है ना? संपूर्ण सृष्टीतल्या गोष्टी जे काही आहे, तुम्ही बघा ना, किती या जगामध्ये किती धन दौलत आहे, किती सोनं आहे, अजून तर ते सोनं काढलेलं पण नाहीये बाहेर पृथ्वीतून, है ना? कितीतरी फक्त टक्के सोनं काढलेलं, पूर्ण सोनं पण काढलेलं नाही, पूर्ण हिरे पण काढलेले नाही. ते सर्व काही एकत्र आणले ना, तरी परमेश्वर म्हणतो एक शब्द माझ्या मुखातून निघलेला त्याच्यासमोर, नाही का, फार मोठा आहे, है ना? एवढी किंमत आहे परमेश्वराच्या शब्दाची, है ना? म्हणून देव आज आपल्याला काय सांगतो माहिती का, जेव्हा माझा शब्द येतो ना, नाही का, हलक्यात घेऊ नको, कारण का तुझी दिशा कधी चुकल तुला पण कळणार नाही, है ना? तुम्हाला माहिती का की एक आपण सगळेजण एका दिशेने चाललेलो, एका दिशेने प्रवास करतो, है ना? पण सैतानाला काय करायचं माहिती का, आपले मार्ग बदलायचे, है ना? मार्ग भटवायचे त्याला, है ना? तुम्ही येत असाल चर्चला, पण तुम्ही मार्ग चुकलेला आहे, है ना? तुम्ही बसत असाल प्रार्थनेमध्ये, पण मार्ग चुकलेला आहे. कारण का त्या दिवशी जे परमेश्वराने वचन दिलं, त्या दिवशी जे डायरेक्शन दिले परमेश्वराने, ते डायरेक्शन आपण विसरलं, है ना? एक एक वचन पास्टरांकडून आलेलं, एक एक वचन देवाकडून आलेलं आपल्यासाठी मॅप आहे. माहिती तुम्हाला, परमेश्वर जेव्हा बोलायचं ना, इस्रायली लोकांसाठी तो मॅप होता. पण ते काय बोलले माहिती का, की परमेश्वर आम्हाला नकोय तुझे शब्द, तू आमच्याशी बोलू नको म्हणून. म्हणजे विचार करा ना, ज्या नकाशाने ते जाणार आहेत त्याच नकाशाला नको म्हणतात ते, है ना? विचार करा, मग भटकत बसते ते,
बोलबोल फिरत बसते है ना. पण एक एक परमेश्वराकडून येणारा शब्द आहे ना आपल्यासाठी एक नकाशा आहे ना. कारण का तुम्हाला सांगू का एक गोष्ट की पवित्र आत्म्याने एक गोष्ट काय रिव्हील केली माहिती की आज आहे ना प्रत्येक व्यक्ती आहे ना मार्ग सत्य आणि जीवन हे मला ठाऊक आहे म्हणतो है ना. सगळेजण बोलतात ना की मला माहिती आहे मार्ग, मला माहिती आहे सत्य, मला माहिती आहे जीवन. जर तुम्हाला मार्ग माहिती तर परमेश्वराने मार्गदर्शक तुम्हाला का दिला असता है ना. जर तुम्हालाच माहिती आहे तर त्याला मार्गदर्शकाची नाही का पाठवायची गरजच काय पडली असती, पवित्र आत्म्याची गरजच का पडली असती. तुम्हाला माहिती का आपल्याला कळणारच नाही कुठल्या मार्गांवर चाललेलं आहे. तुम्हाला वाटेल नाही का की नाही मी त्याच परमेश्वराच्या मार्गांवर चाललेलो आहे. पण तुम्हाला माहिती का परमेश्वराच्या मार्गावर चालणे म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये चालण्यासारखे आहे ना. परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणं म्हणजे काय माहिती का त्याच्या योजनेअंतर्गत चालण्यासारखे आहे ना. परमेश्वर जे काही आपल्याविषयी ठरवतो ना त्याच्यामध्ये जो व्यक्ती चालतोय ना त्या व्यक्तीविषयी म्हणायचं की तो परमेश्वराच्या मार्गावर चालतोय. फक्त चर्चला येणं नाही है ना, फक्त वचन ऐकणं नाही, पण त्याच्या प्लॅनिंगनुसार त्याच्या योजनेनुसार त्याची इच्छा माझ्यासाठी काय ते इच्छा जाणून त्याच्यामध्ये चालणं म्हणजे त्या खऱ्या मार्गावर चालण्यासारखं आहे ना. परमेश्वर आपल्याला काय सांगतोय नाही का की वचन है ना, वचन जर मिस झालं आपल्याकडून है ना तर विचार करा पवित्र आत्मा पण काय देणार आपल्याला, काय देणार. कारण का पवित्र आत्मा पण तुम्हाला काय देणार माहिती का तेच वचन देणार जे तू मनन करतोय है ना. तेच वचन तुझ्या कानांमध्ये तो गुंजवत राहणार है ना, जे वचन परमेश्वराकडून आलेलं आहे. तुम्हाला माहिती का असे काही लोक आहेत ना ते काय करतात माहिती का, ते म्हणतात की मला आहे ना बायबलची गरज नाहीये. का माहिती का, कारण का देवाने पवित्र आत्मा मला दिलेलं आहे, सगळं काय मला माहिती आहे. त्यांना म्हणलं एक वचन सांगा, मग नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत, पवित्र आत्मा आहे ना तुमच्यात, मग का वचन नाही का तुम्ही सांगू शकत नाही. त्याचा अर्थ काय माहिती का की होली स्पिरिटला देखील शब्द पाहिजे है ना. तो शब्दच तुम्ही गुमवला तर जेव्हा त्रास येतील संकट येतील कुठला शब्द तो तुमची ढाल बनवणार है ना. कारण का तो ढाल बनवणार आहे ना, तो लढणार आहे. कारण का वचन काय सांगतं की आत्म्याची तलवार म्हणजे काय माहिती की आत्मा वचन घेतो आणि तो तलवारीसारखा वापरतो है ना. आत्मा वचन घेतो आणि तलवारीसारखा वापरतो. पण विचार करा तुम्ही तर त्याला काय केलं माहिती का की त्याला हातात शस्त्र नाही अशी तलवार दिली की हवेतल्या हवेत फिरवतो. कसं काय फिरवतो है ना. कारण का आत्म्याची तलवार म्हणजे काय माहिती का वचनाची तलवार है ना. आत्मा काय करतो देवाचं वचन घेतो आणि लढतो है ना. मग आपण बायबलमध्ये बघतो ना की यहोशूआला परमेश्वर का बोलला की मनन कर, तू मनन कर, कारण का तो योद्धा होता है ना. त्याला तलवारीची गरज नसती पडली है ना. जी शारीरिक तलवार आहे त्याला आत्मिक तलवारीची गरज होती जे म्हणजे परमेश्वराचं वचन आहे ना. आपण सगळे युद्धामध्ये आहोत. तुम्हाला माहिती की युद्धामध्ये आहोत. आपल्याला वाटतं फक्त आपले सैनिक लढतात ते बॉर्डरवर, नाही त्यांच्यापेक्षा भयानक युद्धामध्ये आपण आहे ना. कारण का ते तर काय नाही, ते तर खोटं युद्ध आहे. आपण रिअल लाईफ बॅटलमध्ये आहोत, स्पिरिच्युअल लाईफमध्ये आहोत आपण है ना. जेवढं आपल्याला दिसतंय ना डोळ्याला त्याच्यापेक्षा जास्त खरं आत्मिक जग आहे ना. जे काय आपण पाहतोय ना कदाचित ते ना खोटं असू शकतं है ना. आपण बघतो ना डुप्लिकेट किती गोष्टी आपल्याला जगामध्ये दिसतात, भरपूर गोष्टी डुप्लिकेट दिसतात. पण तुम्हाला माहिती का आत्मिक क्षेत्रामध्ये डुप्लिकेट काहीच नाही, सगळं खरं आहे ना. विचार करा ना आपण त्यांच्यापेक्षा इंटेन्स बॅटलमध्ये है ना. आपण बघतो की आपले सैनिक नाही का कधी शस्त्र सोडत नाही. एका सैनिकाचा व्हिडिओ मी बघितला तर तो तुम्हाला माहिती सैनिकाने ट्रेनिंग काय दिलेली असते माहिती का की तू जरी झोपला ना तरी पण ती बंदूक असते ना जी त्याचा ट्रिगर असतं ना त्याच्यावर बोट ठेवायचं, बोट पण काढायचं नाही. त्यांना ती ट्रेनिंग देतात. का माहिती का की जेव्हा त्यांना आवाज येईल शत्रूचा की डायरेक्ट ते न बघता पण ती गोळी झाडू शकतात. त्यांना ते लॉक करायला लागत नाही का, पण ती बंदूक काढावी लागत नाही, मग त्यांना शूट करावं लागत नाही. पण मी एक सैनिकाला बघितलं की तो असाच झोपला होता नाही का. आणि जेव्हा एका मनुष्याने येऊन त्याला फक्त टचकवलं ना त्याने काय केलं माहिती का डायरेक्ट बंदूक त्याच्या तोंडाकडे गेली. वडणारच होता ते पण नाही वडले है ना. आपण तर म्हणतो की देवाचे सैनिक आहे आपण है ना, देवाचे सैनिक आहे. तर वचन जे आपला हत्यार आहे, जे आपली तलवार आहे, जे आपलं बंदूक आहे ते जर विसरलो तर कायचे सैनिक आपण है ना. सैनिक कशावर कळतात माहिती, त्यांच्याकडे शस्त्र असतात म्हणून आपल्याला कळतं की हा सैनिक आहे म्हणून है ना. पोलिसाला कसं ओळखू येतो, तो नॉर्मल वस्त्रामध्ये असतो पण आपण बघतो की त्याच्याकडे आहे है ना.
एक शस्त्र घेऊन फिरतोय, बंदूक घेऊन फिरतोय, तसं तुम्हाला माहिती का की जसं आपल्याला आपण कसं ओळखतो सांगा की हा मिलिटरीमध्ये आणि हा व्यक्ती पोलीसमध्ये कसं ओळखतो माहिती आपण त्याच्याकडे जे शस्त्र आहे ना. कारण का तुम्ही बघितलं असं ना कॅज्युअली पण पोलीस लोक फिरतात बंदूक घेऊन, तसं आत्मिक क्षेत्रामध्ये पण आहे. तुम्हाला माहिती का सैतान पण सगळं बघतोय की कोणी शस्त्र घेऊन फिरतंय आणि कोणी घेऊन नाही फिरत आहे ना. आणि ती बॅटल ह्या बॅटलपेक्षा भयानक आहे ना. आपण अशा जगामध्ये आता जगतोय ना की पहिले एवढं युद्ध नव्हतं है ना. आत्मिकरित्या एवढं युद्ध पहिले नव्हतं, तेवढं जास्त युद्ध आता आहे. कारण का तारणाची वेळ जवळ आलेली आहे ना. वचन पूर्ण होताना सैतान स्वतः पाहतोय नाही का, तो परिपूर्ण प्रयत्न करतोय. कोणता प्रयत्न माहिती की आपल्याला भटकवायचा प्रयत्न करतोय, आपला नाश करायचा प्रयत्न करतोय, आपल्याला विश्वासापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतोय है ना. म्हणून सैतान स्कॅन करतोय ना आपल्याला नाही का, तर त्याला दिसली पाहिजे बंदूक है ना, त्याला दिसलं पाहिजे की अरे ही वचन बोलतच राहते नाही का, तर हिच्या नादी कसं काय लागलं है ना. सैनिक सैतानाला दिसतं, कदाचित आहे ना आपल्याला पण दिसणार नाही की हे ब्रदर वचन घेऊन फिरतात, हे ब्रदर वचन घेऊन फिरतात. पण आत्मिक क्षेत्रामध्ये ना प्रत्येक दुष्ट आत्म्याला कळतं की हा माणूस वचन घेऊन फिरतोय, ह्याच्या नादी लागायचं नाही है ना. ही व्यक्ती वचन घेऊन फिरते, हिच्या नादी यायचं नाही. 100 वेळा विचार करतो तो, 100 वेळा. आज काय होते माहिती का, काही लोक म्हणतात ना की माझ्या रोज नादी लागतो सैतान. का नादी लागतोय है ना, शस्त्रच नाही तुझ्याकडे है ना. देवानी शस्त्र दिलं, जे तर ते जर शस्त्र ठेवलं असतं तर तो नादी लागायला आला नसता. कारण का वचन काय सांगतं माहिती का की येशूकडे सैतान आला नाही का, आणि एका काळासाठी तो वेगळा झाला. रोज रोज येऊन येशूला नव्हता तो छेडत है ना. कोणाला तो रोज छेडतो माहिती की जे सगळंच विसरले, देवाचं वचन पण विसरले, आजचं मेसेज पण विसरले, घरी गेलं की सगळं विसरतात. तसं नाही. तुम्हाला माहिती का परमेश्वरचं वचन देतो ना फक्त आपल्या पास्ट विषयी देत नाही है ना. हे पण मी नाही का पवित्र आत्म्याने हे मला शिकवलं. कोणतं माहिती की जेव्हा परमेश्वर वचन देतो ना तर आपल्याला काय वाटतं माहिती का की आहे ना अरे पास्टर आहे ना कोणतं सुटकेचं वचन घेतात. पण माझ्या जीवनामध्ये सुटकेची गरजच नाही आहे. मला देवाने सुटका दिलेली आहे ती शेजारच्या बाईसाठी असं. आणि आपण नंतर काय म्हणतो ही बाई विसरती वचन, आणि त्याच आठवड्यामध्ये अशा काहीतरी बंधनामध्ये पडते, त्यात तिला सुटकेची गरज आहे ना. पण तिने काय केलं, तिने वचन विसरली. ती म्हणते की नाही 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 ते दुसऱ्यांसाठी ती बोलली है ना. तो पास्टर बोलला तर तिच्यासाठी बोलली, माझ्यासाठी नाही. देव काय बोलतो माहिती का, फक्त मी आहे ना पूर्वीच्या गोष्टींसाठी आज वचन देत नाहीये, पण पुढे जे होणार आहे ना त्याच्याविषयी पण सावध करायला मी माझं वचन देतो है ना. आपल्याला माहित नाही कधी काय होईल आपल्या लाईफमध्ये है ना. कारण का हे जग आहे ना अनसर्टन आहे. तुम्हाला माहिती कुठलीही गोष्ट इथे आहे ना निश्चितपणे सांगता येणार नाही है ना. प्रोफेसीज पण निश्चितपणे सांगता येत नाही प्रॉफिट्स लोकांना है ना. कारण का देवाची इच्छा झाली की बदलू शकतो. असे भरपूर झाले नाही का, देवाचे जे मोठे मोठे सेवक होतं देवाकडूनच आज्ञा आली है ना. जसं योनाचं पण बघा, देव बोलला मी नाश करणार आहे पण बदलला ना डिसिजन है ना. तसंच नाही का जर देव बोलतो ना कधी कधी ते बदलतो पण, म्हणजे सगळं अनिश्चिततेच आहे ना. पण आपल्याला सावध राहणं फार गरजेचं आहे ना. म्हणून परमेश्वर आज आपल्याला काय शिकवतोय माहिती का की आहे ना सैतान याला तिरस्कार करतो जेव्हा आपण यांना वचन ऐकतो है ना. तिरस्कार करतो. आपण वचनाला बसतो ना तो तिरस्कार करतो. का माहिती का, कारण का विचार करा ना, तुमचा दुश्मन जर असेल कोणी आणि त्या दुश्मनला कोणीतरी आहे ना सप्लाय करत असेल हत्यार, तुम्ही शांत बसणार आहे का नाही का. ही मला शब्दानेच एवढं बोलते, तर हिच्याकडे आलीच खरं पिस्तूल नाही का, तर हिच्याकडे आलीच खरी तलवार. शब्दांनी मला एवढं तिने मारलंय तर तलवारीने किती मारलंय है ना. तसंच सैतान असतंय है ना. म्हणून तो तिरस्कार करतो जेव्हा वचन येतं ना, म्हणून तो फार प्रयत्न करतो ते वचन कसं तरी काढायचं आपल्या जीवनातून है ना. कसं तरी ते वचन खेचायचं, ते वचन कसं तरी नाही का त्याची वाढ होऊन द्यायची नाही आपल्या लाईफमध्ये. तुम्हाला माहिती का फक्त असं नाहीये की आहे ना आपल्याकडे शस्त्र नाहीये, काहींकडे आहेत शस्त्र पण गंजलेले नाही का. जेव्हा युद्धामध्ये ते काढतील ना तर ते चालणारच नाही माहिती. कारण का जे रीमा वचन आहे परमेश्वराचं ते रीमा वचनच काम करतात नेहमी नाही का. आज परमेश्वर माझ्याशी काय बोललाय नाही का, ह्या आठवड्यामध्ये परमेश्वर काय बोललाय ते वचन काम येतं है ना. म्हणून काही लोक काय बोलतात 10 वर्षापूर्वी पास्टर असे बोलले होते आता ते मी अप्लाय करतो. नाही, ते झालं ना जुनं नाही का. ते हत्यार आता कुठं चालणार आहे, गरज लागला त्याला. देवाने नवीन एक दिलं तुला शस्त्र, एक नवीन तलवार दिली, एक नवीन 2 धारी तलवार परमेश्वराने दिली है ना.
जेव्हा जेव्हा परमेश्वर वचन देतो ना, तर त्याला एवढी धार असते ना की ते जर वचन तुम्ही वापरलं नाही का, सैतानाचे 2 तुकडे केल्याशिवाय राहत नाही ते वचन है ना. पण जेव्हा ते वचन नाही का आपण याला सरकून टाकतो साईडला है ना, तर ते वचन विचार करणार काय काम असतं है ना. ते वचन तुमच्या कामी येणार होतं जेव्हा तुमच्या लाईफमध्ये परीक्षा येणार होती. आणि तुम्हाला माहिती का, योसेफाविषयी एक गोष्ट देवाने शिकवली. ती कोणती गोष्ट माहिती का, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 105 जर तुम्ही वाचलं, घरी जाऊन नक्की वाचा. तुम्हाला माहिती जेव्हा देवाचा शब्द योसेफाला आला, जेव्हा दृष्टांत त्याला आलं है ना, देवाने सगळं त्याला सांगितलं की मी तुझ्या जीवनामध्ये असं असं करणार आहे, तुझे भाऊ तुला नमन करणार आहे, तुझे आई वडील तुला नमन करणार आहे. पण तुम्हाला माहिती का की पारख पण त्याची झाली, पारख पण झाली. पण तुम्हाला माहिती का, त्यांनी ना एवढं मनन केलं ना, त्यांनी जे देव बोलला होता त्यांनी आज सुद्धा ते ताजं ठेवलं होतं. आज सुद्धा विचार करा, त्याला समजा देवाने 17व्या वर्षी त्याला याला विजन दिलं असेल, तर ते विजन त्यांनी एवढं ताजं ठेवलं ना की त्याला आज देखील वाटतं की आजच परमेश्वर माझ्याशी बोललेलं आहे ना. म्हणून देवाचा शब्द जेवढं मनन करताना नाही का, तेवढं जास्त तुम्ही कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकता. आपण बघतो ना की योसेफाच्या जीवनामध्ये किती परीक्षा आल्या, कुठली गोष्ट त्याला नाही का सांभाळून ठेवत होती, कुठली गोष्ट त्याला त्या सगळ्या त्रासातून बाहेर काढत होती. आणि आपण बघतो की योसेफाने काहीच पाप केलं नाही. पण ते पाप न करण्याच्या मागे एक कारण तुम्हाला माहिती का, कोणतं कारण होतं की तो याला मनन करणारा व्यक्ती होता है ना. मनन करणारा, जे मला देवाने सांगितलंय ते कधी तो विसरला नाही है ना. जे देव त्याशी बोललाय ते कधी तो विसरला नाही. म्हणून आपण बघतो की किती परीक्षा त्याच्या लाईफमध्ये आल्या, पण त्या परीक्षांना त्यांनी फेस कसं केलं माहिती, त्या शब्दाद्वारे. तुम्हाला परमेश्वर त्या दिवशी माझ्याशी असं बोललं है ना. पण आज जर परमेश्वराचं वचन तुम्हाला येतंय ना की जपून ठेव ते वचन, म्हणजे नक्की नाही का सैतान सोडणार ते वचन, नक्की तुम्हाला भटकवायचा प्रयत्न करणार. कारण का दावीद बोलतो ना की परमेश्वराचं वचन माझ्या पायासाठी दीपक आहे है ना. स्तोत्र 119 105 मध्ये दावीद काय बोलला की परमेश्वराचं वचन माझ्या पायासाठी दीपक आहे, माझ्या मार्गांसाठी प्रकाश आहे. विचार करा की परमेश्वराचं वचनच जर आपण विसरलो, आपण अंधारात चालतोय, आपल्याला वाटतंय की आपण प्रकाशात चालतोय, पण नाही चालत. वचन विसरलं तर प्रकाश कुठून येणार, कारण का प्रकाश देवाच्या वचनातच आहे. कारण का ते प्रकाशामधून ते वचन निघाले है ना. आपलं परमेश्वर प्रकाश आहे, त्याच्या मुखातून निघणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी प्रकाश आहे है ना. प्रत्येक शब्द आपल्यासाठी एक प्रकाश आहे. जर ते शब्द आपण घेऊन चाललो ना, कधी अंधारात चालणार नाही है ना. बघा अंधार एवढा वाढतोय आणि त्याच्यात जर आपण कंदीलच विसरतोय, टॉर्चच विसरतोय, काय फायदा है ना. टॉर्च लावायचाच विसरतोय. विचार करा, लाईट गेल्या गेल्या आपण पहिले टॉर्च लावतो, का लावतो, आहे उपस्थित आहे माझ्याकडं है ना, आहे बॅटरी चार्ज. तसंच अंधार वाढला एवढ्या जगामध्ये है ना, आणि आपल्याकडे प्रकाश आहे, तर तो प्रकाशच आपण कुठेतरी ठेवून टाकतोय, ते वचनच आपण जर विसरून जातोय, तर विचार करा अंधारात भरकटायला वेळ नाही लागला है ना. दिवस फार भयानक आहे, फार भयानक. कोणी येऊन आपल्याला फसवल, कोणी येऊन आपल्याला नाही का परमेश्वराच्या मार्गांवरून बाहेर काढल, सांगता येत नाही. तुम्हाला माहिती इस्रायल लोकांना कळालंच नाही की ते भटकले म्हणून. सगळ्यात भयानक गोष्ट काय माहिती तुम्हाला, की जेव्हा माणूस आहे ना देवाच्या मार्गांमध्ये चालतो ना, त्या माणसाला कधी कळत पण नाही की तो घसरतोय म्हणून. बघा ना, देवाच्या सेवकांना पण कधी कधी कळत नाही की अरे नाही का मी कुठं आलो. तुम्हाला माहिती की शुद्ध हरपती है ना. कारण का बघा ना, आपल्याला चढायला किती वेळ लागतो, पण घसरायला वेळ लागतो का, नाही लागत है ना. घसरलं का 2 मिनिटात खाली येतो आपण, आणि खाली आल्यावर कळतो अरे किती फास्ट आलो है ना, किती फास्ट आलं. चढायला एवढा वेळ लागला, मला जीव माझा गेला चढायला है ना, पण घसरायला किती वेळ लागला. आणि सगळ्यात भयानक गोष्ट तीच आहे नाही का, की आपल्याला सगळं गेल्यावर कळतं है ना, सगळं गमावल्यावर कळतं. आपण याला फार अशा पॉईंटला येतो ना की ज्या पॉईंटला आपण म्हणतो की अरे बापरे, मला आत्ता कळतं एवढं माझं नुकसान झालं, एवढं बॅकवर्ड मी आलेलो आहे ना. म्हणून परमेश्वर का सारखं त्याचं वचन पाठवतोय, का वचन पाठवतोय, त्याची इच्छा नाहीये आपल्यापैकी कोणी घसरावं म्हणून है ना. दावीद काय बोलतो की घसरणारच होतो मी, मला सैतान पाडणार होता, पण परमेश्वराने मला टेका दिला है ना, टेका दिला. तो टेका कसा दिला माहिती, जर तुम्ही स्तोत्र 119 वाचताल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की दिवस रात्र मी मनन करतो देवाच्या वचनाचं, दिवस रात्र त्याचे शब्द माझ्या मुखातून मी उच्चारतो. माझ्या जीवासाठी नाही का परमेश्वराचं वचन मधुपेक्षा है ना, मधु म्हणजे काय, हनी आपण म्हणतो, मधापेक्षा जास्त स्वीट परमेश्वराचं वचन आहे माझ्यासाठी. विचार करा, एवढं प्रेम करणार होता. असंच नाही तो एवढे बॅटल्स जिंकला,
असंच नाही तो एवढे युद्ध जिंकला. आपण फक्त बघतो ना त्याची आराधना बघतो, पण त्याचं वचन आपण पाहतो का की केवढं तो वचनाचं मनन करायचा है ना. तो बोलतो स्तोत्र 119 वाचलेला सगळं काही वचनाचं बोलतोय, सगळं काही. तो काय म्हणतो माहिती का की परमेश्वराचं वचन नाही का मी ना माझ्यापासून दूर करूच शकत नाही, आणि जे ना वचन माझ्यापासून दूर करायला येतात ना देव बाबा त्यांनाच तू माझ्यापासून दूर. विचार करा शब्दावर किती प्रेम होतं लावलेलं आहे ना. आपण जर आत्ता नाही का देवाच्या शब्दाला जर केअरफुली आणि एकदम नाही का सुरक्षितपणे जर आपण आहे ना देवाचा शब्द स्वीकारला आणि जपून ठेवला ना, तुम्हाला सांगतो कुठलेही वादळ आपल्या लाईफमध्ये येऊ दे है ना, आपण हलत नाही हलणार. आपण का हलतो माहिती का आपण, कारण का परमेश्वराचं वचन कधी कधी आहे ना आपण विसरतो. बघा ना का देव बोलला की मागच्या रविवारचं वचन आठवते त्यामुळे का है ना. मग ह्या आठवड्यामध्ये समजा नाही का काय झालं आपल्या लाईफमध्ये, आपण हलणारच. का हलणार, कारण का वचनच विसरलं आपण. तर तुमचा अँकर कुठे आहे ना, तुमचा खडक कुठे आहे, तुमचं ती दोर कुठे आहे ज्याला तुम्ही धरून थांबणार होते, जी दोर तुम्हाला बुडण्यापासून थांबवणार होती, ती दोर कुठे आहे ना. म्हणून आज आहे ना देव काय करतोय माहिती का, आपलं आत्मपरीक्षण करायला पाहतोय. आत्मपरीक्षण है ना. खरंच आपण देवाची किंमत करतो का. आपण तर बोलतो देव बाप्पा खूप तुझी किंमत करतो आणि त्याचं वचन विसरतो. असं नाही होऊ शकत. जो मनुष्य देवाच्या शब्दाची किंमत करतो ना तो देवाची किंमत करतो. जो परमेश्वराच्या शब्दाकडे कान लावतो ना तो परमेश्वराकडे कान लावतो है ना. जो परमेश्वराच्या दासाकडे कान लावतो तो थेट देवाच्या आसनाजवळ बसून कान लावतो है ना. कारण का देवाने दास असे दिलेले नाहीयेत आपल्याला है ना. ते बोलतात असेच नाही बोलत. तुम्हाला माहिती खरं तुम्हाला सांगतो की ना जेव्हा वचन द्यायची पाळी येते ना, जेव्हा फार भीती वाटते दासाला की देवा की तू बोलला नाही तर आम्ही जाऊन काय बोलणार, आणि मी दिलेले शब्द त्यांच्या काहीच कामी येणार नाही. तुम्हाला माहिती देवाकडून आलेला शब्द नसेल ना तो शब्द काही कामाला येणार नाही, काहीच नाही. ते शब्द तुम्ही 1000 वेळा वापरा तुमच्या लाईफमध्ये, ते काही कामाला येणार नाही. कारण पवित्र आत्मा काय करतो माहिती का, योग्य शस्त्र आपल्याला देतो, योग्य वचन आपल्याला देतो है ना. योग्य वेळेस योग्य गोष्टी देणारा पवित्र आत्मा आहे ना. म्हणून जर एक मनुष्य आपण पाहतोय, देवाचा सेवक पाहतोय की हा आत्म्याने परिपूर्ण आहे, आत्म्याने भरलेला मनुष्य आहे ना, त्याचे शब्द ते एवढे केअरफुली ऐकायला पाहिजे ना, खरं एवढे सावधरित्या आपण ऐकायला पाहिजे ना की मला माहिती आहे देव बाप्पा तो मनुष्य नाही का, त्याच्याद्वारे तू बोलतोयस आणि तो तू बोलतोय ना तर मला माहिती किती किमती आहे. मला माहित नाही की माझ्या लाईफमध्ये काय येणार आहे, कुठं आपल्याला कळतंय, कुठं काय दिसतंय, पण परमेश्वराला दिसतंय म्हणून तर तू शब्द पाठवतो ना. बायबल सांगते नाही का की सगळं काही सुनसान होतं, सगळं काही नाही का विस्कळीत होतं, पण देवाने काय केलं, शब्द पाठवला तिथं है ना. तसंच देवाला माहिती असतं की आपल्या लाईफमध्ये असं एम्प्टीनेस येणार आहे, आपल्या लाईफमध्ये असा फेज येणार आहे ना जिथं आपण रिकामे पडणार आहे. आपल्या लाईफमध्ये अशी नाही का जागा येणार आहे ना की ज्या जागेमध्ये आपण स्टक होणार आहे. आपल्या लाईफमध्ये असा एक पॉईंट येणार आहे ना ज्या पॉईंटमध्ये आपल्याला वाटेल की मी अंधकारामध्ये है ना. पण देव काय म्हणतो की आम्ही ऑलरेडी माझा शब्द पाठवलेला आहे ना. तर त्या शब्दाला तू धरून असते ना तर ते सगळं काही तुझ्या लाईफमध्ये येऊ शकत नाही है ना. यायला बघल, तुला अवतीभोवती घेरायला बघल, पण ते तुला घेरू शकत नाही. कारण का ज्याच्याकडे वचन आहे ना त्याच्याकडे तुम्ही म्हटलं तर सुटका आहे ना. मग देव का बोलला माहिती की 1 तास नाही का, 1 तास. तुम्हाला माहिती की आपण आहे ना त्या 1 तासामध्ये आज जगत आहोत. ज्या 1 तासामध्ये प्रभू येशू जगला ना ते 1 तास फार मनुष्य जातीसाठी भयानक होते. तुम्हाला माहिती का, जे 1 तास नाही का गचमरीच्या बागेमध्ये परमेश्वराने घालवले ना त्या 1 तासासारखा वेळ कधी परत येणार नाही. एवढं भयानक होतं ना, कारण का स्वर्ग त्याच्याकडे पाहत होतं, पृथ्वी त्याच्याकडे पाहत होती है ना. सैतान त्याच्याकडे पाहत होते, नरक त्याच्याकडे बघत होतं की हा काय करतोय नाही का, हा याला परमेश्वराचं वचन ऐकतोय का सोडून देतोय, परमेश्वराची इच्छा धरतोय का सोडून देतोय. मग आपण पाहतो है ना की परमेश्वराची इच्छा येशू ख्रिस्ताने काय केली, स्वीकारली है ना. तो काय बोलला की देव बाप्पा तुझी इच्छा मला प्रिय आहे ना, माझी इच्छा नाही पण तुझी इच्छा पूर्ण कर. तुम्हाला माहिती का अजून एक भयानक गोष्ट काय की ते 1 तास आज आलेले आपण शेवटच्या तासामध्ये जगतोय, शेवटच्या तासामध्ये. आणि वचन आपण एक काढू, त्या वचनामध्ये परमेश्वर काय बोलला माहिती, मत्तय त्याचं 26वा अध्याय 24वा वचन. मत्तय 26:40.
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेलेले असे त्याला आढळले. मग तो पेत्राला म्हणाला, काय घट्ट बरी तुम्हाला माझ्या बरोबर जागे राहता आले नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करत राहा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. तुम्हाला माहिती का, त्या शेवटच्या तासामध्ये आपण खरं म्हटलं तर जगतोय, है ना? आणि आपण तेव्हाच जागे राहू शकतो जेव्हा देवाचं वचन नाही का आपल्यामध्ये भरपुरीने असेल. देवाच्या वचनाशिवाय आपण कधी जागृत राहू शकत नाही, है ना? जसं मी बोललो की पवित्र आत्म्याला सुद्धा नाही का काम करायला देवाचं वचन लागतं. पवित्र आत्मा ती आग आहे आपल्यामध्ये, है ना? ती आग पेटते ठेवण्यासाठी परमेश्वराचं वचन पाहिजे, है ना? जर विचार करा ना तुम्ही नाही का की ह्या वचनामध्ये परमेश्वर काय बोलतो माहिती का, की जागे राहा की तुम्ही परीक्षेत पडू नये. आणि आज जेवढी मनुष्यावर परीक्षा आहे ना, तेवढी परीक्षा कधी मनुष्याच्या लाईफमध्ये आली नाही, कधी नाही, है ना? मग आज परमेश्वर आपल्याशी काय बोलतो, जागे राहा, माझ्या वचनाला धरून राहा, प्रार्थना करत राहा. तुम्हाला माहिती का की त्या दिवशी परमेश्वराने पेत्राकडे येऊन, योहाना याकोबाकडे येऊन सांगितलं त्यांना की तुम्ही जागे राहा, प्रार्थना करत राहा. पण ते झोपी गेले. का झोपी गेले माहिती का? जे परमेश्वर ऑलरेडी त्यांच्याशी बोललं ना, ते विसरले. पेत्र पण विसरला की मी परीक्षेत पडणार आहे. विचार करा, परमेश्वराचा शब्द जर आपण विसरलो किती भयानक परिणाम होतात, मला ते सांगायचं आहे. परमेश्वर त्याला काय बोलला की पेत्रा नाही का, तू मला नकारणार आहे, है ना? आता ती गोष्ट जर त्यांनी ध्यानात ठेवली असती तर प्रार्थनेला नसता बसला तो. परमेश्वर येऊन बोलतो की तू परीक्षेत पडू नये म्हणून जागा राहा आणि प्रार्थना कर. तर त्याला ती गोष्ट आठवली असती ना, तर तो काय बोलला असता की हा परमेश्वर तू बोलला होता नाही का मला की ना जाग, तू आहे ना मला 3 वेळा नकारणार आहे, माझ्यावरती परीक्षा येणार आहे, है ना? मग मी आज जागा राहणार आहे, है ना? पण आपण इथं बघतो की पेत्र पण विसरला. देव काय बोलला, कधी त्याला कळलं माहिती, सगळं झाल्यानंतर. तसं मी बोललं ना, फार घसरल्यानंतर आपल्याला कळतं. तसंच की सगळं काही नकारलं, जेव्हा कोंबडा आरवला है ना, तेव्हा त्याला कळलं, अरे बापरे नाही का, आता झाला उशीर. पण जर तेव्हाच जर परमेश्वर बोलत होता त्याला, जागा राहा, जागा राहा. एकदा ना विचार करा ना, एवढं भयानक सिच्युएशन मध्ये जिथं येशू प्रार्थना करतोय, आपण पाहतो 3 वेळा परमेश्वर उठला. विचार करा, 3 वेळा. का माहिती? पेत्राची काळजी होती त्याला, योहानाची याकोबाची काळजी होती, है ना? तसंच परमेश्वराला प्रत्येकाची काळजी आहे माहिती. परमेश्वराची इच्छा नाहीये की आपल्यामधलं कोणी त्या मोहात पडावं. त्याची इच्छा नाहीये की कोणी त्याच्यापासून दूर जावं. त्याची इच्छा नाहीये नाही का की आपण सैतानाच्या हातांमध्ये पडावं. तुम्हाला माहिती की पेत्राच्या लाईफमध्ये तो क्षण सगळ्यात भयानक होता. त्याच्यासारखा क्षण त्याच्या लाईफमध्ये आलाच नाही खरं म्हटलं तर. जिथं मी येशू ख्रिस्ताला धोका दिला, है ना? सैतानाला तर किती वेळा त्यांनी हे केलं असेल, सैतान किती वेळा त्याच्या समोर आला असेल, सैतानाने किती वेळा त्याला छळलं असेल. पण जर तुम्ही आज पेत्राला विचारणार की तुझ्या लाईफमध्ये सगळ्यात भयानक काळ कुठला होता, तो काय बोलला माहिती का? जेव्हा मी मार खाल्ला याकोबासोबत, तो नाही. जेव्हा मी तुरुंगामध्ये टाकलो गेलो, तेव्हा पण नाही. पण जेव्हा मी माझ्या येशू पासून दूर गेलो ना, ती काळ, तो वेळ माझ्या लाईफमध्ये सगळ्यात भयानक होता, है ना? म्हणून जर देव शब्द देतो ना, शब्द म्हणजे काय माहिती का? परमेश्वराची एक डोर आहे. जी डोर आहे ना, परमेश्वराकडे तुम्हाला बांधून ठेवते, है ना? जर ती डोरच नसेल तर आपण नेहमी जाऊ, मागे मागे जाऊ, है ना? आपल्याला आपल्या शरीराला आहे ना सवयच आहे, तुम्हाला माहिती, परमेश्वरापासून पळायची. पण देवाच्या शब्दाला सवय आहे की आपल्याला देवाकडे आणायची. आपल्याला आपण पाहतो ना की हे शरीर आहे, जोपर्यंत या शरीरातून सुटका भेटणार नाही ना आपल्याला, तोवर नेहमी आपण पळत राहू देवापासून, है ना? म्हणून तर देव नवीन शरीर देणार आहे ना, नाही तर स्वर्गात पण त्यापासून लांब पळालो असतो, है ना? स्वर्गात पण आपण पळत राहिलो असतो. म्हणून देव म्हणला की असं शरीर देणार आहे, माझ्या मुलाचं शरीर, जे शरीर माझ्याशी चिपकून आहे, है ना? पण आपण ह्या शरीरामध्ये आहोत ना, या शरीरामध्ये, म्हणून तो परमेश्वर वचन पाठवतो ना, है ना? कारण का देवाचं वचन काय करतं म्हणजे ओढतं त्याच्याकडे आपल्याला, है ना? कारण का येशू ख्रिस्त कोण आहे? देवाचं वचन, देवाचा शब्द ओढलं का नाही देवाकडे? त्या येशू ख्रिस्तांनी परमेश्वराशी आपल्याला जोडलं का नाही? विचार करा, प्रत्येक शब्द जे पुलपीटवर येतात ना, ते ना देवाकडे खेचायला येतात, तुम्हाला अजून जवळ आणायला येतात, है ना? कारण काय ना, तुम्हाला सांगू का की जसं मी बोललो की आपल्या शरीराला सवयच आहे, पण विचार करा, शरीर पण तुमच्या विरोधात जाते आणि सैतान पण तुम्हाला खेचायला बघतोय. डबल पॉवर, है ना? म्हणून देव जो वचन देतोय ना, तर देवाची एकच इच्छा आहे की ते वचन ऐक, म्हणजे काय होईल, तू माझ्या जवळ राहशील, है ना? आज आहे ना, परीक्षेमध्ये लोक पडतात ते आणि पडणार आहेत. तुम्हाला खरं सांगतो, कारण का शेवटची घटना आहे. तुम्हाला माहिती का, ज्या सिच्युएशन मध्ये येशू
गेला ना त्या सिच्युएशन मधून आज आपण चाललेलो आहे ना. तुम्हाला तो प्रार्थनेमध्ये बसल्यावर कधी असं झालंय का की फुटलेत तुम्ही बाळ नाही का, एवढे त्रासाने व्यापलेत ना की जिथं नाही का आपले घाम पण गळतात, त्या येशू सारखंच नाही का की जिथे आपले घाम पण रक्तासारखे, एवढ्या परीक्षा आपल्याला येतात है ना. पण येशू कसा त्या परीक्षेमध्ये टिकला माहिती, प्रार्थना करत होता है ना. तो पाहत गेला है ना, तो सगळं काही पाहायचा आणि प्रार्थना करायचा है ना. म्हणून बायबल सांगते ना की वॉच अँड प्रे, म्हणजे पाहत राहा आणि प्रार्थना करत राहा. म्हणून आपल्याला आज काय करायचंय, प्रार्थना करत राहायची, देवाचं वचन ऐकायचंय आणि फक्त ऐकायचं नाही पण असं धरायचंय ना. विचार करा ना, जर येशू आज तुमच्या समोर असला तुम्ही धरणार का नाही त्याला, तुम्ही सोडताल का त्याला, नाही सोडणार. मग त्याचं वचन पण तोच आहे ना है ना. मग त्या वचनाला कसं काय आपण सोडतोय है ना. वचनाला सोडायचं नाही आपल्याला, ते वचन आहे ना आपल्याला देवाजवळ जोडून ठेवणार है ना. म्हणून आज आपण बघतो की लोकांना तर वाटतंय नाही का की मी देवाच्या जवळ आहे अगदी, पण नाही. कारण का देव स्वतः बोलला की ह्यांना वाटतंय की हे माझ्या अगदी जवळ आहे, पण मला माहिती ना की ह्यांचं हृदय माझ्यापासून फार लांब आहे. का परमेश्वर असं बोललं माहिती, कारण का त्यांना वचनच माहिती नाही. जर वचन माहिती नाही तर परमेश्वराची इच्छा काय माहिती पडणार तुम्हाला है ना. मग आपल्याच इच्छेने आपण करत जाऊ सगळं काही है ना. जर वचन विसरलो तर आपण काय करणार, आपली बुद्धी आपल्याला सांगणार की ठीक आहे वचन विसरणार, आपण तुला एवढं ज्ञान आहे ना त्या ज्ञानाने चाल है ना. शरीर नेहमी डोकं वर करणार. ज्या दिवशी आपण परमेश्वराचं वचन विसरणार ना त्या दिवशी शरीर बोलायला लागणार है ना. आणि शरीर बोलायला लागलं तर आपल्याला माहिती आहे की हवाबाईसारखे हाल होतात आपले. तिचं शरीर बोललं ना काय झालं, देवापासून ती दूर गेली, जवळ आली का दूर गेली. जेव्हा शरीर बोलेल तेव्हा नाही का आपण देवापासून दूर जाऊ, पण जेव्हा देवाचा आत्मा बोलेल, वचन बोलेल ना आपण देवाच्या जवळ जाऊ. म्हणून आज परमेश्वर आपल्याला काय सांगतो माहिती का की ती घटका ज्या घटकेमध्ये मी होतो ना ती घटका आज परत आलेली. तुम्ही ऐकले सेवकांना बोलताना की जागे राहा, प्रार्थना करत राहा, ऐकलंय ना. किती परमेश्वराचे दास बोलतात ते की झोपायची वेळ नाहीये, जागायची वेळ, प्रार्थना करायची. हे सेम शब्द कुठेतरी ऐकल्यासारखे नाही वाटत आहे ना. त्या गेत्सेमनीच्या बागेमध्ये जिथे येशू बोलला होता, पेत्राला बोलला, योहान याकोबाला बोलला, ते शब्द आज दासांच्या मुखातून निघतात. का निघतात ते माहिती की तीच घटना मनुष्यावर आलेली आहे माहिती. कधी तो यहुदा येऊ शकतो, आपल्याला विकू शकतो, समजणार नाही आपल्याला है ना. कधी तो येऊ शकतो नाही का सैन्य घेऊन आणि आपण देवाला सोडून पळू शकतो, सांगता येत नाही है ना. आज बघतो ना की किती लोक भरते, खूप लोक भरते. कारण का बायबल सांगते आपल्याला की विश्वासापासून अनेक लोक भरते आणि तेच झाले. जसं येशूला सोडून पाळले ना शिष्य, तोच काळ आलेला आहे आता, तीच घटका आलेली आहे ना. जेव्हा येशूचे शिष्य पण पाळले, म्हणून बायबल काय सांगते की देवाचे जे निवडलेले पण आहे ना ते पण भरतील. कारण का गेत्सेमनीच्या बागेमध्ये निवडलेले भगले का जे लोक नाही का त्याच्या मागे चालायचे ते भगले, जे निवडले येशूंनी निवडले होते ते लोक है ना, असे निवडून काढले होते, त्याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. ते 11 जण ते येशूला सोडून पाळले है ना. म्हणून बायबल सांगते की या शेवटच्या दिवसांमध्ये पण निवडलेले भक्ती पळतील. पण येशू त्यांना येऊन काय सांगत होता, प्रार्थना करत राहा नाही का, सावध राहा, प्रार्थना करत राहा, जागे राहा, प्रार्थना करत राहा. आज देव तेच सांगतोय नाही का की आज भरपूर लोक आले आपल्याला भटकवण्यासाठी. खूप तुम्हाला सांगू, खूप प्लॅनिंग आहे सैतानाची, खूप प्लॅनिंग. पण ती प्लॅनिंग कसं तुम्ही नष्ट करू शकता माहिती, फक्त परमेश्वराजवळ बसून त्याचं वचन ऐकून आणि प्रार्थना करून है ना. जेवढं तुम्ही प्रार्थनेमध्ये असाल ना तेवढं सैतानाच्या प्लॅनिंगच्या तुम्ही फार दूर असाल है ना. काही नाही करू शकत तो कधी आपले प्लॅन आपल्यावर प्रॉस्पर करतो माहिती, जेव्हा आहे ना आपण प्रार्थना करायचं विसरतो, देवाचं वचन वाचायचं विसरतो, जेव्हा ते वचन ग्रहण करायचं विसरतो है ना. मग आपल्याला दिसतंय आज की अनेक लोक भरतात आहे पण देवाची इच्छा नाही भरतावं. विचार करा ना, ते 6 लाख लोकांना देवाने सुटका दिली पण किती लोक खरंच पोहोचले कानामध्ये, नाही पोहोचले का. कारण का वचन ते ऐकत नव्हते परमेश्वराकडून है ना. ते चालत होते, आपल्या इच्छेने चालत होते. त्याच्यामुळे आज परमेश्वर आपल्याला सांगतोय ना की सावध राहा, तर नक्की तो टाइम आलेला आहे ना. सावध राहण्याची वेळ आलेली आहे. कुठल्याही क्षणी परमेश्वर येऊ शकतो, कुठल्याही क्षणी. कालच आम्ही पास्टर पण बोलत होते की देवाने मला शेअर काय केलं माहिती का की नाही का अनेक लोकांना पाण्याचं स्वप्न पडलंय का, समुद्राचं स्वप्न, सुनामीचं स्वप्न पडलं असं है ना. सुनामी म्हणजे काय माहिती का, नाश है ना. सुनामी म्हणजे काय, मनुष्याची अखेर है ना. पास्टरांना पण दिसले, भरपूर लोकांना दिसले. म्हणजे देव काय दाखवतोय की ते दिवस कुठल्याही क्षणी येऊ शकतात आपल्या लाईफवर. नोहा जागा होता
है ना. नोहा बांधत होता, नोहा प्रार्थना करत होता, नोहा वचन ऐकत होता परमेश्वराचं. एक एक वचन नोहाने ना सोडलं नाही. तुम्हाला सांगू, आता मला सांगू दे तुम्हाला की नाही का, छोटंसं आपण म्हणतो अरे हे काय वचन आहे, हे मला माहितीच आहे वचन, नाही का. पण तुम्हाला माहिती का छोट्यातले छोटं वचन किती महत्वाचं आहे तुम्हाला सांगू का. की जेव्हा आहे ना नोहाशी जेव्हा बोलत होता ना की तारूला तू हे कर, डांबर लाव. विचार करा ते डांबर तो विसरला असताना चिकन लावला असतं तर, जर त्यांनी वेगळंच काहीतरी केलं असतं. देवाने जी रुंदी सांगितली पण ती रुंदीचा आकडाच विसरला, नाही का. आणि छोटं बनवलं असतं, आतल्या नाही का आपटले असते एकामेकांना. पण एवढं केअरफुली त्यांनी ऐकलं आणि ते केअरफुली त्यांनी बनवलं. म्हणजे एक छोटा छोटा शब्द, जसं मोशेला देखील परमेश्वर सांगत होता ना की माझा घराचा कोश असा पाहिजे, है ना, माझं मंदिर असं पाहिजे, पडद्याचा रंग असा पाहिजे, त्याच्यामधलं एक एक शिवणकाम तुला असं पाहिजे. प्रत्येक शब्द मोशेने ऐकला, है ना. तुम्हाला माहिती आपण विश्वास तू कशावर ठरतो माहिती की आपण किती देवाच्या वचनाला विश्वासू राहतो त्याच्यावरनं आपलं ठरतं की आपण खरं बिलीवर आहे का नाही, है ना. देवाचं वचनाला तू विश्वासू नाही आपण तर नाही, देवाच्या नजरेमध्ये नाही. तुम्ही किती बोला तुम्ही विश्वासू आहे. पण बायबल सांगते काय माहिती का, मोशे विश्वासू राहिला, है ना, नोहा विश्वासू राहिला. तसं आपल्याला पण विश्वासू राहायचंय. छोट्यातला छोटा शब्द आपल्याला ऐकायचंय आणि तसं करायचं. म्हणून आजचा मेसेजचा टाईटल भरपूर मोठा मेसेज होता. मी त्याच्यात गेलो पण याचं खाली बघत गेलो असतो ना सगळा मेसेज राहिला असता, है ना. आज देव म्हणतोय की शेवटची घटना आलेली आहे, है ना. जे गेत्सेमनीच्या बागेमध्ये झालं ना शिष्यांसोबत ते आज आपल्यासोबत होते, है ना. किती लोक मानतात की मी देवाचा शिष्य आहे म्हणून, मानतात ना. अजून काहींना खात्री नाही खात्री नाही, है ना. पण आहोत आपण, है ना, देवाच्या मागे चाललोय ना, मग आपल्यावर पण ते येणार, ते प्रसंग येणार, है ना. मग आपल्याला प्रार्थनेत राहायचंय, वचन ऐकत राहा. जर पाच पुढच्या आठवड्यापासून विचारत जा की मी काय शिकवलं, है ना. पण त्या देवाचा आत्मा सांगतोय की काय माहिती का की भरपूर लोक आहेत ना वचन धरून नाही ना म्हणून त्रास आहे त्यांच्या लाईफमध्ये. विचार करा ना, हत्यार दिलेले देवाने, नाही का, म्हणजे हत्यारच तुम्ही विसरले. देव पण काय करणार, काय करणार. परमेश्वराने शस्त्र देऊन ठेवले, सगळं केलंय त्यांनी तुमच्यासाठी, तो पुढं काय करणार, है ना. म्हणून ते हत्यार विसरू नका, शब्द विसरू नका. म्हणून भरपूर वेळेला मी चर्चमध्ये यायच्या पहिले पण विचार करतो, नाही का, की पास्टरने वचन काय दिलं असं. आणि कधी कधी असं होतं, विचारायला होतं, सैतान सोडतो, पण बायबल सांगते ना की त्याच्या मुखातून आपण हिसकू शकतो, हिसकवतो, नाही का. देवाला म्हणतो देव बाबा परत आठवून देते वचन, कारण का मला माहिती आहे की ते वचन साधं सुद्धा नाही. देवाच्या नाही का तुझ्या सेवकाने ना गुडघे टेकले तुझ्यासमोर, है ना. किती तास तो बसलेला आहे तेव्हा ते वचन तुझ्याकडे त्याच्याकडे आलेलं आहे. असंच येत नाही वचन, तुम्हाला खरं सांगतो, नाही का, असंच येत नाही. फार ते देवासमोर बसावं लागतं आणि मग ते वचन येतं, है ना. मग त्याच्यामुळं आज आपण सगळेजण ठरवू की जे काही आज परमेश्वर बोलेल ना, नाही का, ते मी रोज नवीन करून ऐकलं. तुम्हाला माझी पहिली ती सीडी होती बघा, ती सीडी नाही का संपली, परत आपण रिवाइंड करून ऐकायचं. तसंच हे वचन परत रिवाइंड करून ऐका आठवड्याभर, नाही का. दुसऱ्या वचनावर जाऊच नका ना, कशाला जाताय. तुम्हाला माहिती 1000 वचनं तुम्ही ऐकता आठवड्यातून, अरे 1000 तलवारी घेतल्या, नाही का, भांडता येईल का तुला, लढता येईल का. प्रत्येक देवाच्या तासाचे जर शब्द आपल्याकडे असेल तर तुम्हालाच कळणार नाही कुठली तलवार वापरून. एक असेल तर लगेच उचलू शकतो. विचार करा तर 1000 तलवारी पडल्या, तुम्ही म्हणता मला कुठली उचलू, कन्फ्यूज झालो मी, है ना. म्हणून हे वचन रिपीट ऐका, है ना. आणि देवाकडून पण जे नवीन शब्द रोज येतो, एक आत्मिक मन्ना रोज येतो, तो पण घ्यायला शिका, है ना. त्या मन्नाचा कंटाळा करू नका. त्या लोकांनी त्या देवाच्या शब्दाचा कंटाळा केला, मन्नाचा कंटाळा केला. ते म्हणजे आमचा जीव उठलाय या शब्दात, या म्हणण्यासाठी, म्हणजे देवाच्या शब्दासाठी कंटाळले, है ना. म्हणून जर देवाचा दास कुठलाही शब्द सांगतोय ना, जरी तुम्हाला माहिती असेल ते वचन, पण तरी सुद्धा जर देव बोलतोय ना, याचा अर्थ काय माहिती का की तू ते वचन पाहिलेलं नाहीये, है ना. साधं असेल वचन, मी मागच्या आठवड्यात ऐकलं, परत त्यांनी सांगितलं. का देव सांगतो माहिती, त्यांना तू पूर्ण करत नाही. ज्या दिवशी तू पूर्ण करशील ना मग परमेश्वर पुढे जाईल. तू परमेश्वर रिपीट ते वचन सांगत, है ना. आपण उभं राहू, प्रार्थनेमध्ये जाऊ. खड़े हो जाएंगे, प्रार्थना करें. धन्यवाद करते हैं प्रभु जी, हम धन्यवाद करते हैं खुदा, सुंदर वचन के लिए धन्यवाद.